वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवची सीआयडीनं तब्बल 4 तास चौकशी केली आहे। मृत संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी ही माहिती दिली आहे। दरम्यान चौकशीनंतर ज्योती जाधवचं बँक खातं गोठवल्याचं कळतंय। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सीआयडीची टीम बीडमध्ये तळ ठोकून काय ते त्यांना माहिती आता ते तुम्ही ते त्यांच्या पत्नी आहेत त्या ज्योती जाधव नाही त्यांचं चौकशी चालू आहे त्यांच्या स्टेटमेंट आरोपी अटके संदर्भामध्ये काही चर्चा झाली का आणि काय त्यांच्याकडून त्यांनी विश्वास दिलाय आम्हाला की 1-2 दिवसात आरोपी 2 दिवसात अटक होईल असं। दरम्यान आतापर्यंत बीड प्रकरणात नेमकी काय काय कारवाई झालेली आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू। खंडणी हत्या प्रकरणातील फरार आरोपींच्या तपासासाठी सीआयडीकडून 9 पथकं तयार करण्यात आली आहेत। 150 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत तपास केला जातोय। बीडसह देशभरात सीआयडी पथकांकडून तपास केला जातोय। 100हून अधिक जणांची सीआयडी पथकाकडून चौकशी केली जाते। फरार वाल्मिक कराडसह 4ही आरोपींची बँक खाती ही सील करण्यात आली आहेत। पासपोर्ट जप्तीबाबत सीआयडीकडून कारवाई सध्या सुरू आहे। स्कॉर्पिओवरील हाताचे ठसे आणि आरोपीचे ठसे हे जुळलेले आहेत। 4 वेगवेगळ्या ठिकाणी संतोष देशमुखांना मारहाण झाल्याची आतापर्यंत माहिती समोर आली।